नमस्कार, श्रेया कॉर्नरमध्ये तुमच्या सर्वांचे स्वागत। नारळी पौर्णिमा स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण ओल्या नारळाचे रवा लाडू बनवणार आहोत। त्यासाठी सुरुवातीला आपण 2 कप रवा भाजून घेणार आहोत। कढईमध्ये आपण 2 कप रवा घालून घेतलेला आहे। त्यानंतर यामध्ये आपण 4 चमचे तूप घालून घ्यायचे आहे। सुरुवातीला 4 चमचेच घालून घेणार आहोत, जसे लागेल तसे तूप यामध्ये घालून घ्यायचे आहे। तूप एकदाच न घालता आपण थोडे थोडे करूनच याच्यामध्ये घालायचे आहे। म्हणजे तूप घातल्यानंतर हे चांगले आपण परतून घेणार आहोत। जेवढा कमी गॅसवर रवा भाजला जाईल तेवढा रवा मस्त असा फुलला जातो। त्यासाठी रवा भाजताना गॅसची फ्लेम ही कमी करायची आणि एकदम कमी गॅसवरच रवा भाजून घ्यायचा। या ठिकाणी 5 ते 6 मिनिट आपण रवा भाजल्यानंतर किसलेले ओले खोबरे 1 कप घालून घ्यायचे आहे। या ठिकाणी या कपाप्रमाणे आपण हे खोबरे घेतलेले आहे। सर्व साहित्य एकाच कपाने आपण घेतलेले आहे आणि हे चांगले आपण भाजून घेणार आहोत। रवा आणि खोबरे दोन्ही बरोबरच चांगले भाजून घेतलेले आहे। हे भाजून झाल्यानंतर यामध्ये पुन्हा आपण 1 चमचा तूप घालून घेणार आहोत आणि त्यानंतर यामध्ये आपण बारीक कट केलेले बदामचे तुकडे 2 चमचे घालून घेणार आहोत आणि हे देखील याच्या बरोबरच भाजून घ्यायचे आहे। बदाम या मिश्रणात भाजल्यामुळे लाडू खाताना लाडूमध्ये बदाम एकदम कुरकुरीत असे लागले जातात आणि टेस्टीही लागतात। त्यासाठी आपण या मिश्रणामध्येच बदाम भाजून घ्यायचे आहे। त्यानंतर या ठिकाणी आपले हे मिश्रण भाजून तयार झालेले आहे। नंतर आपण पाक तयार करून घेणार आहोत। गॅसवर आपण पातेले ठेवले आहे, त्यामध्ये आपण 1.5 कप साखर घालून घेणार आहोत। त्यानंतर त्याच कपाने आपण या ठिकाणी 1 कप पाणी घालून घ्यायचे आहे आणि याचा आपण 1 तारी पाक तयार करून घेणार आहोत। या ठिकाणी आपण सुरुवातीला गॅस मीडियम ठेवलेला आहे आणि मीडियम गॅसवरच 1 तारी पाक तयार करून घ्यायचा आहे। साखरेच्या पाण्याला चांगली उकळी आलेली आहे। हे पहा, या ठिकाणी तुम्ही पाहू शकता आपला पाक तयार झालेला आहे। पाक तयार झाला की नाही हे पाहण्यासाठी आपण अशा प्रकारे बोटावरती मिश्रण घेऊन एक तार तयार होते की नाही ते चेक करायचे। या ठिकाणी आपला पाक तयार झालेला आहे। तुम्ही तार पाहू शकता, याला तार आलेली आहे म्हणजे आपला पाक या ठिकाणी तयार झालेला आहे। त्यानंतर आपण भाजून घेतलेल्या मिश्रणामध्ये तयार पाक घालून घ्यायचा आहे। पाक आपला गरम आहे आणि मिश्रण हलके गरम आहे, त्यामध्येच हा पाक घालून घेतलेला आहे। नंतर 1 चमचा आपण वेलची पावडर घालून घेणार आहोत। पाक घालून झाल्यानंतर सर्वात शेवटी आपण या ठिकाणी वेलची पावडर घातलेली आहे। वेलची पावडर घालून घेऊन हे चांगले आपण मिक्स करायचे आहे। पाक घातल्यानंतर मिश्रण या ठिकाणी एकदम पातळ असे वाटते, परंतु जसजसे हे मिश्रण मुरले जाते तसतसे हे मिश्रण घट्ट होत जाते। म्हणजेच रवा पाकाला शोषून घेतो आणि पाकामध्ये रवा चांगला फुलला जातो। हे पहा, जसजसे आपण हे मिश्रण मिक्स करत जाऊ तसतसे हे मिश्रण घट्ट होत जाते। त्यानंतर याच्यावरती झाकण ठेवणार आहोत आणि 2 तासासाठी आपण हे झाकून साईडला ठेवणार आहोत। या ठिकाणी 2 तास झालेले आहे। 2 तासानंतर तुम्ही पाहू शकता मिश्रण आपले एकदम सुटसुटीत असे तयार झालेले आहे आणि रवा देखील पाकामध्ये मस्त फुललेला आहे। हे पहा, हे आपण सर्व मिक्स करून घेणार आहोत। मिक्स केल्यानंतर आपल्याला लाडू किती मोठा करायचा आहे त्याप्रमाणे आपण मिश्रण हातामध्ये घेऊन याचा लाडू वळून घेणार आहोत। लाडू करताना एकदम पटकन असा हा लाडू एका हाताने सुद्धा वळला जातो। हे पहा, लाडू आपण या ठिकाणी तयार करून घेतलेला आहे, एकदम पटकन असा वळला जातो। लाडू तयार करून झालेला आहे। त्यानंतर या ठिकाणी आपण खिसलेल्या खोबऱ्यामध्ये हा लाडू घोळून घेणार आहोत। खिसामध्ये लाडू अशा प्रकारे घोळून घ्यायचा आहे। हे पहा, सर्व बाजूने अशा प्रकारे खोबऱ्याचे कोटिंग करून घ्यायचे। या ठिकाणी आपला पहिला लाडू तयार झालेला आहे। असाच आपण दुसरा देखील लाडू करून घेणार आहोत। हे लाडू करायलाही सोपे आहे। तुमचा पाक व्यवस्थित झाला आणि योग्य प्रमाणात जर तुम्ही साहित्य घेतले, म्हणजेच 2 कप रव्यासाठी आपण 1.5 कप साखरेचा पाक तयार करून घेतलेला आहे। हे योग्य प्रमाण जर तुम्ही घेतले तर तुमचा पाक परफेक्ट असा तयार होतो, पाक कधीच बिघडत नाही। दुसरा लाडू देखील आपला या ठिकाणी तयार झालेला आहे। हा देखील आपण खोबऱ्याच्या खिसामध्ये अशा प्रकारे याला कोटिंग करून घ्यायचे आहे। हे पहा, खोबऱ्याच्या खिसाची कोटिंग केल्यानंतर अशा प्रकारे लाडू पुन्हा आपण हातामध्ये घेऊन हलक्या हाताने याला आकार द्यायचा आहे। लाडू पटकन असा हा लाडू तयार होतो।
या ठिकाणी आपले सर्व लाडू अशाच प्रकारे आपण तयार करून घेतलेले आहे। अगदी पटकन आणि झटपट असे हे ओल्या नारळाचे रवा लाडू तयार होतात। करायलाही सोपे आणि खायलाही एकदम टेस्टी असे हे लाडू आज आपण तयार केलेले आहे। नारळी पौर्णिमा स्पेशल रेसिपीमध्ये आज आपण हे लाडू तयार केलेले आहे। एक लाडू मी तुम्हाला तोडून दाखवते। लाडू तोडल्यानंतर पटकन असा तोडला जातो, एकदम मऊसूद आणि खुसखुशीत असे हे लाडू तयार होतात। तुम्ही देखील अशा प्रकारे ही रेसिपी नक्की करून पहा। नारळी पौर्णिमा स्पेशल आपले हे लाडू तयार झालेले आहे। रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी श्रेया कॉर्नरला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।